विधानसभा निवडणुकीत ठाण्यातल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 1,20,717 मतांनी विजयी झाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून 64,873 मतांनी विजयी झाले आहेत। राज्यात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघातून अजित पवार 1,08,99 मताधिक्यानं विजयी झाले। आजच्या निकालात विरोधी पक्षाच्या अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला। कराड दक्षिण मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपाच्या अतुल भोसले यांनी पराभव केला। संगमनेर मतदारसंघात काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी 10,560 मतांनी पराभव केला। घनसावंगी मतदारसंघात माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला। प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनाही अचलपूर मतदारसंघात पराभव पत्करावा लागला आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघात अतुल सावे यांनी MIM पक्षाच्या इम्तियाज जलील यांच्यावर निसटता विजय मिळवला। राज्य मंत्रिमंडळातील छगन भुजबळ, अदिती तटकरे, उदय सामंत, दीपक केसरकर, दिलीप वळसे पाटील, तानाजी सावंत, हसन मुश्रीफ आपापल्या मतदारसंघात विजयी झाले आहेत। इस्लामपूरमध्ये अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील विजयी झाले, तर तासगाव कवठे महांकाळ विधानसभा क्षेत्रात रोहित पाटील विजयी झाले। अहेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव बाबा अत्राम यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार भाग्यश्री अत्राम यांच्या विरोधात विजयी झाले। बडनेरा मतदारसंघात रवी राणा यांनी विजय मिळवला आहे।